बोलारे बेधडक कौल जनतेचा आढावा मोहोळ विधानसभेचा। आम्हाला माहिती झालं खरे साहेब मोहोळ तालुक्यातनं निवडून उभा राहणार आहेत। आमच्या या भागाचं एक सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ खरे यांनी मनावर घेतला आणि मुख्यमंत्री कार्यालयातल्या किंवा मुख्यमंत्र्यांनी जी त्यांच्या स्वप्नातल्या पायलट योजना जी होत्या ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी एक ध्यास घेतला। खरे साहेब काय म्हणलं आम्हाला गेल्या परवा तुम्ही बांधकाम चालू करा, तुमच्या मंदिराला काही कमी पडू देत नाही। राजाभाऊ खरेंनी आपल्या भागाचं नेतृत्व करावं। आता चालू आमदार तर माहितच असेल की तुम्हाला चालू कोण आमदार आहे. माहित आहे की मग ते माळशिरच ती काय तर नाव आहे होतं हे सोंद माने चालू आमदार आहेत। बर परंतु आम्हाला राजाभाऊ खरे ह्या भावे आमदार म्हणजे पंढरपूर मोहोळ आहेत। बर ती येतात चौकात ना त्यांचं कशाच कुठंच काय काम नाही। बर परंतु भावनं साधी मदत केली नाही, आमच्या अपेक्षेपेक्षा बी जास्त मदत करून आम्हाला एकदम मात्र खुश केलं। बर 10 ते 15 वर्ष झालं बर आम्हाला कुणीही देवीला इथं सहकार्य केलं ना आमच्या पोराशींना। बर आम्ही सगळी पोरं इथं बसून एक जणांनी मेळ केला। बर आम्ही म्हणलं खरे साहेबाकडे जाऊया, या मंदिरासाठी काय तर मागूया, ते आपल्याला नाही म्हणणार नाहीत। खरे साहेबाचं नाव कसं काय सुचलं तुम्हाला? खरे साहेबाचं म्हणजे आमचा आता मोहोळ तालुका, बर मग आम्हाला माहिती झालं खरे साहेब मोहोळ तालुक्यातनं निवडून उभा राहणार आहेत। मग आमच्या एक 20-25 पोराने आम्ही इथं बसून निवेदन केलं आमच्या मंदिरापाशी, बर खरे साहेबाकडे जाऊया, मंदिराचं काय तर बघूया मागून। खरे साहेब काय म्हणलं आम्हाला गेल्या परवा तुम्ही बांधकाम चालू करा, तुमच्या मंदिराला काही कमी पडू देत नाही। बर मग आम्ही बी शब्द दिलाय आमच्या गावानं किंवा आमच्या गल्लीतल्या पोरांनी किंवा आमचं सगळे सकुटुंब सपरिवार आम्ही खरे साहेबाला मतदान टाकणार। म्हणजे मूळचे आमदार आलते का विद्यमान कधी गावाकडे? आमदार येतात ह्या 5 आमदार तर वर्षाला माहिती का तुम्हाला, म्हणजे कोण आहेत काय नाव आमदार ह्या त्यांचं? तालुक्याला प्रत्येक 5 वर्षाला बदलतो या। नाही ना, पण आता चालू आमदार तर माहितच असेल की तुम्हाला चालू कोण आमदार माहित काय? आहे की मग ती माळशिरच ती काय तर नाव आहे होतं हे सोंद माने चालू आमदार आहेत। बर ती येतात चौकात ना त्यांचं कशाच कुठंच काय काम नाही। बर ते माळशिरसचे सोनमाने का? हा माळशिरस ते सोंद माने बर इंदापूरचे म्हणते का माळशिरस म्हणते काय माहित नाही, पण ती ह्या 5 म्हणजे तुम्हाला वर्षाला आमदार बी माहित नाही कोण आहे मोहळचा? माहितच नाही, कधी येत नाही आमच्या गावात। तर आला तर तिकडे चौकात कोणाची पोटराची गाठी घेऊन जात असेल ती काय माहित नाही। बर हा पण आमच्या गावाने ठरवलंय, आता आमच्या गावानं ठरवलंय पूर्ण सरकोली आणि ह्या 17 गावं आमच्यातली खरे साहेबाला भरघोस मतानं आम्ही निवडून देणार। बर आता मोहोळ विधानसभेला इच्छुक आहेत खरे साहेब, निवडूनच येणार हो। बर आमच्या गावातनं 100% मतदान करणार आम्ही। आमची ही 25 पोरायची आम्ही आबदणार त्यांच्यासाठी, बर बर कारण आमच्या देवीला त्यांनी भरपूर सहकार्य केले। बर रस्ता देतो म्हणत खरे साहेब, बर अजून एक तर मोठा फुल बांधून अजून एक रस्ता देतो म्हणून। आम्ही परवा शाळेत कार्यक्रमाला भांडी वाटायला आलतो, तेव्हा आम्ही चौकात देऊन चहा पाजून आम्ही गाठ घेतली, ती पण रस्ता करून देतो म्हणत। खरे अशा प्रकारची विकास कामं बाकीच्या सगळ्या गावामध्ये पण त्यांनी प्रत्येक गावाकडे त्यांचं चालूच आहे, मुरमीकरण चालू आहे, पाणी कमी पडलं चालू आहे, आपल्या मंदिराचं चालू आहे, छोटी मोठी कामं चालू आहेत खरे साहेबांची। बर भरघोस मतदान पडणार आमचं। त्यांच्याकडे कोण गेलं तर निराश होऊन येतंय का असं कोणीही वाटतंय? माघारी येणार नाही, बर त्या माणसाला गेलेला फुल नाही फुलाची पाकळी मिळणार मिळणार आणि बर ह्या सगळ्या कामाचं मतात रूपांतर होईल का किंवा त्यांनी निवडून येतील असं वाटतंय का तुम्हाला? 100% निवडून येणार। अहो एवढं 5-5, 6-6 लाख रुपये एका गावाने द्यायचं म्हणजे चेष्टा आहे काय? आमच्या गावात 25 वर्षाला आमदार आहे इथं. आणि आम्हाला कायम मोहोळ तालुक्यात असतो कायम। आमचा भारत नाना तिकडं तालुका पंढरपूर आणि मंगळवेढा येतो या, त्यांच्या नानानंतर इकडेच आमचं मोहोळात मतदान आहे ना। बर 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 ती राजेंद्र पाटले तर आम्ही त्यांना बघितलंच नाही कधी। नदीच्या अलीकडे आला कुठं तर नारळ फोडायचं आणि तिकडे माघारी जायचं। मोहोळचे आमदार म्हणतात की बराचसा कोटी निधी खर्च केलाय, कुठे तिकडे त्यांनी शाळा पिळा कारखाना उभा केला असता, आमच्या गावात तर काय केलं। बर हा आता भरघोस मतदान आमच्या गावात म्हणून तर खरे साहेबाला पडणार। गेली 2.5 वर्ष महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार आलं। या सरकारमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले। त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या। त्या कल्याणकारी योजना राबवल्या, परंतु ते सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम कुठेतरी कमी पडत होतं, त्याला कुठेतरी कमतरता ही होत होती। हे आमच्या या भागाचं एक सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ खरे यांनी मनावर घेतला आणि मुख्यमंत्री कार्यालयातल्या किंवा मुख्यमंत्र्यांनी जी त्यांच्या
स्वप्नातल्या पायलट योजना ज्या होत्या ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी एक ध्यास घेतला आणि त्या निमित्तानं त्यांनी राजकारण हा विषय बाजूला ठेवला आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी मनावर घेऊन भले आपण कुठल्याही पक्षाचं कार्यकर्ता असो वा नसो, पण त्यांनी एक मुख्यमंत्र्याचं एक सरकार शासनाची जबाबदारी म्हणून सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत अनेक योजना पोहोचवण्याचं काम केलं. त्यामुळे एक ह्या मतदारसंघात त्यांच्याविषयी एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आणि एक थोड्या कालावधीत मुख्यमंत्र्याची प्रतिमा लोकसामान्यांपर्यंत पोहोचवल्यामुळं राजाभाऊ खरेंनी आपल्या भागाचं नेतृत्व करावे असं सर्व लोकांची भावना निर्माण झाली आणि त्याच पद्धतीनं सरकुली ग्रामस्थांनी आता ठरवले की त्यांना पुढल्या काळात निष्क्रिय नेतृत्व बाजूला करून एक शासनाची योजना लोकांपर्यंत पोहोचवणारा आणि पदरमन मोड करून सर्वसामान्याच्या सामाजिक काम करणारा आणि समाजाला न्याय मिळवून देणारा नेता आपल्याला असावा असं ग्रामस्थांनी ठरवल्यामुळं या भागामध्ये त्यांचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांच्याविषयी समाजामध्ये लोकांमध्ये ग्रामस्थांमध्ये एक चांगली भावना निर्माण झालेली आहे आणि निश्चितपणे लोक त्यांना चांगला प्रतिसाद देऊन चांगल्या पाठिंब्याने त्यांना पुढल्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतील. तर मोहोळ मतदारसंघामध्ये राजन पाटील देईल तोच उमेदवार आतापासून म्हणजे 2009 पासून कुठलाच पण उमेदवार असू दे त्यांनी देतील तो उमेदवार निवडून येतोय. असं असताना तुम्ही म्हणता राजाभाऊ खरे यांनी कामं केले, असं असताना त्यांचा निवडणुकीमध्ये निभाव लागेल असं वाटते का? नाही, तो विषय गौण आहे. पहिल्यापासूनच असा विषय झालेला आहे की आपल्या पंढरपूर तालुक्यातली जी 17 गाव आहे त्या गावाला दुर्लक्ष झालेलं आहे. एक फक्त निवडणूक आयोगाचं प्रक्रिया राबवायची म्हणून या 17 गावाचा उपयोग करून घेतलेला आहे. नाहीतर असं काही ह्या भागाला किंवा गावाशीला विचारात घेतलंच गेलं नाही आतापर्यंत. आणि हा भूमिपुत्र आहे, ह्या भागातलं परिसरातलं ते ग्रामस्थ आहेत, त्यामुळे निश्चितपणे या 17 गावामध्ये त्यांना पाठिंबा मोठ्या प्रमाणावर आहे. का तर मतदारसंघामध्ये भूमिपुत्र नाहीत, देटके नाहीत असा कुठेतरी आरोप केला जातो. नाही, असं नाही. हा त्या निवडणूक आयोगानं ठरवायचं ना की का तर ही मतदारसंघ पुनर्रचनामुळे वेगवेगळा भाग वेगवेगळ्या भागाला जोडले जाते. त्यामुळं असा काही विषय नाही की ह्या भागातला आहे, त्या 17 गावातला आहे, 22 गावातला आहे, मग उत्तर सोलापूरकडल्या नानस भागातला हा विषय इथं नाही घेऊन आहे. एक निवडणूक प्रक्रिया म्हणून लोकांना प्रतिनिधी निवडायचा आहे. मग ते असं काय आतापर्यंत बी अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की त्या भागातला उमेदवार नसताना सुद्धा लोकांनी निवडून दिलेला आहे. आणि निश्चितपणानं मोहोळ भागातली सुद्धा परिसरातली जनता मतदार ह्याचा विचार करणार आणि ह्यांना निवडून देणारच. म्हणजे थोडक्यात तुम्ही राजाभाऊ खरे यांना भूमिपुत्र आणि स्थानिक उमेदवार असंच गृहीत नाही, मी तुम्हाला मगच म्हणले की त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातली आणि मुख्यमंत्र्याच्या अनेक योजना त्यांनी सर्वसामान्यपर्यंत पोहोचवले त्या आणि ते असं काय या 17 गावात पोहोचवले ते असा विषय नाही. मोहोळच्या बाकीचे मानाजी मानेसगाव, पेनूरमध्ये, पाटकुल त्या भागात सुद्धा त्यांनी बऱ्या प्रकारे शाळेला बेंच, शालेय साहित्य अशा माध्यमातून त्यांनी सामाजिक काम केलेलं आहे. ते असा विषय नाही की आम्ही 17 गावातलं आमचं भूमिपत्र आहे ग्रामस्थ आहे म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतो. त्या भागातनं बी पाठिंबा आहे त्यांना. सामान्य किंवा सर्वसमाज सर्वसमावेशक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यांच्याकडे कुठलाही पद नसताना एवढं विकास कामे करतात, त्याबद्दल काय सांगतो? नाही, एखाद्या माणसानं जर ठरवलं आपण एक सामाजिक कार्यकर्ता आणि त्या पदाला सामाजिक कार्यकर्त्याला जर आपण एक न्याय देऊ शकतो तर ती चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो. त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे की राजाभाऊ खरे. का तर त्यांनी 24x7x30x365 ह्या न्यायानं स्वतःचा प्रपंच न बघता एक समाजाचा आपण कुठेतरी देणं लागतोय म्हणून समाजात पूर्णपणे मिसळून त्यांनी काम चालू केलं आणि त्याचा प्रतिसाद मिळाला. शून्यातून सुरुवात केलेली आहे त्यांनी, आधी कधीच नव्हती ती. फक्त हे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांची योजना जी लोकांपर्यंत पोहोचवायला चालू केलं आणि सर्वसामान्यांना न्याय मिळायला लागला. लोकांनाच मागणी आली की तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एवढं काम करताय तर तुम्ही आमचं नेतच आला तर मग काय कशा पद्धतीनं वेगळंच चित्र दिसेल. मग तुम्हाला आमची एक जबाबदारी म्हणून आम्हाला तुम्हाला विधानसभेत पाठवायचं असं लोकांनी ठरवलं. विद्यमान आमदार यशवंत माने यांनी तालुक्यात बराच विकास कामाचा नारळ फोडलेला आहे, परंतु विकास आपल्याला वाटतो का विकास झाला असेल किंवा नाही? नारळ फोडणं आणि प्रत्यक्षात विकास पूर्णत्वास येणं ही लय मोठा त्यात जमीन आसमानचा फरक आहे. नारळ ही अनेक जण एकाच प्रकल्पाचं किंवा एकाच योजनेचं 4 लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या पक्षाचं येऊन फोडत असतील, त्यामुळे विकासच झाला असं काय नसते. आता बरेचसे नेते तुमच्या समोर येतील, त्या बाबतीत तुम्ही काय सांगचाल? विषय काय झालाय की लोकांनी ठरवलं की एक माणूस शासनाची योजना
एवढ्या जर ताकदीनं लोकांपर्यंत नेऊन पोचवत असेल आणि त्या पूर्णत्वास नेऊन जर सर्वसामान्य लोकांना न्याय देत असेल तर लोक विचारच करणार ना. आता किती महायुती जर आली तर वेगवेगळे लोक जे लोक आपल्यापर्यंत योजना पोहोचवतोय थेट घेऊन येतोय त्याचाच विचार करणार लोक. महायुतीतून यशवंत मानेला तिकीट फिक्स झाले, त्यात आता राजू खरे बी रेसमध्ये आहेत, त्यांना तिकीट मिळेल असं वाटतंय का तुम्हाला? लोकांनीच असं ठरवलंय आता उमेदवारी अधिकृत कुठल्या पक्षाची मिळो अगर ना मिळो एक सामाजिक कार्यकर्त्याला नेता करायचा असं लोकांनी ठरवलेलं आहे. मग उमेदवारी अधिकृत मिळाली तरी बी ते लढणार 100%, आणि अधिकृत उमेदवारी नाही मिळाली तरी ते अपक्ष लढावं असं सुद्धा लोकांची इच्छा आहे, का तर तेवढ्या ताकदीनं त्यांची ताकद त्यांनी तयार केलेली आहे. शेवटचा प्रश्न, तुमच्या पंढरपूर तालुक्यातील 17 गावं ही 2019ला सरसकट लीड हे विद्यमान आमदार यशवंत माने यांना गेलं होतं, आणि त्या अनुषंगाने 2024 मध्ये कशी परिस्थिती असेल, कारण 17 गावाची लिस्ट या 17 गावावर अवलंबून आहेत राजाभाऊ खरे. नाही, तत्कालीन 2019ला एक वेगळी परिस्थिती होती की काय शेतकऱ्याचा मूलभूत प्रश्न होतं, आणि ह्या भागातला नदीकाठचा बागायती क्षेत्र असलेला भाग आहे, आणि बागायती क्षेत्राचा प्रश्न वेगवेगळं होतं. त्यामुळं काही लोकांना वाटलं असेल की ह्या उमेदवाराला आपण जर मतदान दिलं तर आपलं काय प्रश्न सुटतील असं 2019ला लोकांना वाटलं, त्यामुळे लोकांना लीड मिळलं असेल. पण असं काय लीड निर्णायक मिळलंय असं मला वाटत नाही. संजय क्षीरसागर यांच्याबद्दल काय मत आहे? त्यांनी पण रेसमध्ये आहेत. नाही, आता विषय कसा आहे, अजून 2 महिने निवडणुकीचा कालावधी आहे. त्या 2 महिन्याच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार दंड थोपटून आपला लढण्याचा पोशाख अंगावर चढवून तयारीत आहेत. पण मतपत्रिकेवर नक्की कोण येते हे त्यावेळेस ठरणार आहे. पण सध्या जे आहेत खरे साहेब त्यांना एक लोकांमधनं निश्चित उमेदवार करायचं, लोकांनीच उमेदवारी द्यायची. आम्ही पहिल्यांदाच भेटलो त्यांना, आणि आमच्या मंदिरात म्हणजे बरेच वर्ष 20 वर्षाची परंपरा आहे. आम्ही नेहमी का सगळं इथला सगळा जी संच आहे मंडळ ती 20 वर्ष वर्गणीतून आम्ही ह्या खर्च वर्षानुवर्ष भागवत होतो. परंतु आम्हाला राजाभाऊ खरे ह्या भावे आमदार म्हणजे पंढरपूर मोहोळ उभा राहणार आहेत असं म्हणल्यानंतर आम्ही भेटायला गेलो. भाऊला म्हणलं आमच्या इथं तुम्ही भेट द्या. भाऊ इथं आले, आम्ही मंदिरापाशीच पहिला कार्यक्रम घेतला, आणि त्यांना म्हणलं आमचं जे मंडळ आहे 20 वर्ष इथं परंपरा आहे, आणि ह्याच्याकडे थोडं मदत केली तर बरोबर. परंतु भाऊनं साधी मदत केली नाही, आमच्या अपेक्षेपेक्षा बी जास्त मदत करून आम्हाला एकदम मात्र खुश केलेलं आहे. आणि इथला सगळा मतदार जे आहे संघ इथला सगळा पूर्ण ही भाऊच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. तसं सांगता येणार नाही, परंतु समोर मंदिर आहे, ही मंदिर भव्य एकंदरीत जनतेचा नेता म्हणून खास आहे. कारण देवीला जर आमच्या देवीकडे म्हणजे मंदिराकडे लक्ष द्या म्हणल्यावर जर 5-6 लाख खर्च करत असेल तर तो नेता कुणाला नाही आवडणार, आणि सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे आहे. खरं तर कोणीतरी आमदारकीसाठी प्रयत्न करतोय, आणि असं असताना म्हणजे उमेदवारी फिक्स व्हायच्या अगोदर किंवा मतदानाच्या अगोदरच एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास होतोय, हे कुठेतरी वैशिष्ट्य म्हणून वाटते का तुम्हाला? एक कसं आहे माहिती आहे का, त्यांच्या मनात जर जनतेची सेवा करायची असेल तर जनता त्यांना आपोआपच इलेक्शनच्या पिरियडमध्ये साथ देणार. तुमच्या गावाचं कल काय म्हणते, वातावरण कसं गावात? आमचा गावाचा कल पूर्ण त्यांच्या पाठीमागे, कारण त्यांना साथ पूर्ण देणार आमचं गाव.